रितेश दादा, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेतलाय आणि कोल्हापुरात एका पिक्चरसाठी प्रमोशनला आलाय. तर समस्त पत्रकार बंधू, तुम्ही ज्यावेळेला दुपारी प्रेस घेतला त्या समस्त पत्रकार नव्हते, ठराविक वाचकीच पत्रकार होते आणि ते सगळ्या पत्रकारांचं असं मत आहे की तुम्ही पत्रकार संघटनेचा किंवा पत्रकारांची एकजुटीचा तुम्ही आव्हान केलाय आणि म्हणून आम्ही आज इथं सगळे एकत्र येऊन आम्ही तुम्हाला नाही कसं आहे, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडून असं काही अवमान झालं तर मी तुमची माफी मागतो सर्वप्रथम. आता कसं आहे, दुसरी गोष्ट आम्हाला यायला आणि कुणाची भेट काय हे मी ऑर्गनाईज केलेलं नाही आहे स्वतः. ओके, तुम्हाला कोणाला वाटतं तुमचा कोणाचा अवमान झाला तर मी तुमची क्षमा मागतो. काय नाही, हेच आम्हाला फक्त तुमचा खुलासा पाहिजे होता. आम्ही आमच्या इथं तुम्ही प्रेस वगैरे आम्ही अरेंजमेंट करतात या लोकांच्यावर आम्ही नाराज होती अरेंजमेंट करणाऱ्यांच्यावर. तुमच्याकडनं आम्हाला खुलासा हवा होता म्हणून आम्ही ते अभाव होता म्हणून आम्ही असं अरेंजमेंट. हे ऐका, हां बोल सर. कसं झालं, आम्हाला इन्व्हिटेशन होतं मान्य की बस XYZ, पण आम्ही आल्यानंतर आम्हाला काही कल्पना नव्हती की बाबा तुमचे सिलेक्टेड लोक आहेत का सगळ्या मीडियाला बनवले. हे मला पण कल्पना नव्हती. पण सर नाही, आता माझं काय म्हणणं, माझं ऐका ना, हक्कल अक्षरशः तुमच्या मीडिया जे आहेत त्यांना आमच्या पाठीवर बाउन्सर लावले. नाही बाउन्सर लावलेत आणि हॉटेलमध्ये हक्कलपट्टी केलेली आमची. मी काय म्हणतोय, तुमच्याबरोबर काय घडलंय मला माहिती नाही आहे. करेक्ट आहे, मी आलो, मला काहीच माहीत नाही की मी कोणाला भेटणार आहे, काय माझ्या हातात नाही आहे. तुमचा अवमान झाला आहे त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो. कारण काय, हे आता आमच्या चित्रपट असेल तिथून झाल्यामुळे मला खरंच याची काही माहिती नाही, तर ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती नसणार, तुमच्या पण आमच्या भावना पोहोचवणं गरजेचं होतं म्हणून आता माझ्या आता झालं ना, तर तुमच्या भावना माझ्यावर पोहोचल्या, आता माझ्या भावना तुमच्यावर पोहोचल्या. आता चित्रपटाबद्दल नाही, इथं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलो आणि जिल्ह्याबरोबर मी पहिल्यांदा, आमच्या लग्नाला आता जवळपास 11 वर्ष झाली, पण एकत्र आम्हाला कधी येता आलं नाही. दर्शन घ्यायला आलो आहे आणि तुम्ही इथं जमला आहे. काही लोकांबरोबर आपली भेट झाली नाही समक्ष, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि काही लोकांचा जर अपमान झाला असेल तर त्यांचीसुद्धा मी माफी मागतो. आणि हे काय स्थळ नाही चित्रपटाबद्दल बोलायला, इथं दर्शन करायसाठी आलं. तुमच्यावर पण महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा हीच लक्ष्मी चरणी